गायचं दूध त्या ठिकाणी पवित्र आहे. माझे ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. त्या गायीचं दूध पवित्र आहे, पण कोणत्या गावरांवर? आणि महाराज त्या गायीचं शेण सुद्धा खूप महत्वाचं आहे. बघा, शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी गायीच्या शेणाने सारवलेलं आहे तिथून 15 मीटर कोणत्याही रोगाचा जंतू जिवंत राहत नाही. आता बघा महाराज, अलीकडच्या युगामध्ये लोकांच्या घरामध्ये फडच्या झाल्यात तर खूप त्या ठिकाणी रोग आलेत, आहे का नाही? गुडघे त्या ठिकाणी दुखतात, अनेक प्रकारचे रोग त्या ठिकाणी येत आहे. पण बघा, पूर्वीचे जुने माणसं बघा महाराज, खाण्याकरता जास्त होतं का बाबा त्यावेळेला? नाही. खाण्याकरता दूध वगैरे असायचं, त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती चांगल्या राहायच्या, त्यांना आजार सुद्धा कमी होत होते, कारण घर त्यांचं गाईच्या शेणाने सारवलेलं असायचं, खाण्यामध्ये पवित्र गाईचं दूध असायचं, त्याच्यामुळं माणसाला रोग होत नव्हते. आणखीन त्या असणाऱ्या गाईचं गोमूत्र सुद्धा पवित्र आहे महाराज. कितीतरी रोगाला नष्ट करण्याची ताकद त्या गाईच्या असणाऱ्या गोमूत्रामध्ये आहे. म्हणून आजच्या रामकथेमधून माझी विनंती असेल की गाय कधीही त्या ठिकाणी कसायाला विकू नका, कारण तो भगवान परमात्मा गायीच्या रक्षणासाठी या ठिकाणी येतो. आणि मग पार्वती माता भगवान शंकराला सांगते की पतिदेव, त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या अवताराचे मला कारण सांगा. तो भगवान परमात्मा या भूतलावर का येतो, त्या भगवंताची जन्माची कथा मला या ठिकाणी सांगा. त्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या नामकरणाची कथा मला त्या ठिकाणी सांगा. विश्वामित्राची कथा सांगा. त्या प्रभू रामचंद्राच्या लग्न विवाह सोहळ्याची कथा मला त्या ठिकाणी सांगा. वाली सुग्रीवाच्या युद्धाची कथा मला त्या ठिकाणी सांगा. रावण कसा मारला, प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अयोध्येला कधी आले, सिंहासनावरती कसे बसले, ती मला संपूर्ण रामकथा तुम्ही मला या ठिकाणी सांगा. अशी पार्वती माता कैलास पर्वतावरती भगवान शंकराला त्या ठिकाणी विचारते. आणि मग महाराज भगवान शंकर प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या अवताराचं ते ठिकाणी कारण सांगतात की भगवंताला अवताराचं पहिलं कारण म्हणजे काय, तर पहिलं कारण आहे द्वारपाल हरी के प्रिय दो जय और विजय नाम अस हो. द्वारपाल हरि के प्रिय दो जय और विजय नाम अस हो. विप्रशाप दे दोनों भाई, विप्रशाप दे दोनों भाई, तामस असुर देह तिन पाए. श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय राम. तर सज्जनांनो, भगवंताच्या अवताराचं पहिलं कारण म्हणजे द्वारपाल हरी के प्रिय दो नाम. तर वैकुंठामध्ये भगवंताचे असणारे 2 द्वारपाल आणि त्या असणाऱ्या 2 द्वारपालांना सनकादिक त्या ठिकाणी शाप देतात. बघा, वैकुंठामध्ये सनकादिक भगवान विष्णूच्या त्या ठिकाणी दर्शनाकरता आलेली आहे आणि आल्याच्या नंतर त्या 2 द्वारपालांनी त्या सनकादिकांना अडवलंय आणि अडवल्याच्या नंतर ते सनकादिक म्हणू लागलेले आहेत की बाबा आम्हाला त्या भगवंताच्या दर्शनाकरता जायचंय, आम्हाला जाऊ द्या आतमध्ये. त्यावेळेला ते 2 द्वारपाल मात्र आत जाऊ देत नाही. हे म्हणतात, अरे भगवंताच्या दर्शनाकरता आलोय, भेटीसाठी आलोय, आम्हाला जायचंय भगवंताकडे. त्यावेळेला महाराज ते 2 द्वारपाल आत जाऊ देत नाही आणि न जाऊ दिल्यामुळं ते असणारे सनकादिक शाप देतात की हे बघा, जर तुम्ही आम्हाला आडवे येत असाल तर आम्ही
तुम्हाला शाप देतो की पुढच्या जन्मामध्ये तुम्ही त्या ठिकाणी राक्षस व्हाल. आणि महाराज हा शाप दिला. हा शाप भगवान परमात्म्याने ऐकला आणि भगवान परमात्मा बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर बघितलंय तर सनकादिकांनी या 2 द्वारपालांना शाप दिलाय. मग भगवान परमात्म्याने विचारलंय शाप कोणाला दिलाय, का दिलाय? त्यावेळेला सनकादिकांनी सांगितलं म्हणे हे बघा प्रभू, आम्ही तुमच्या दर्शनाकरता या ठिकाणी आलोय, तर हे 2 द्वारपालांनी आम्हाला अडवलंय, आत येऊ देत नव्हते, म्हणून आम्ही त्या ठिकाणी शाप दिलाय. त्यावेळेला भगवंताने सांगितलंय की तुम्ही त्यांना शाप दिलाय, काहीतरी उपशाप द्या. मीच त्यांना सांगितलं आत कोणाला येऊ देऊ नका. मग त्यावेळेला सनकादिकांनी सांगितलं हे बघा, आम्ही तुम्हाला उपशाप देतो. बघा, जर तुम्ही 7 जन्म देवाची भक्ती जर केली तर तुम्ही त्या ठिकाणी मुक्त व्हाल. आणि 3 जन्म जर तुम्ही देवाशी शत्रुत्व जर केलं तर त्या ठिकाणी तुम्ही मुक्त व्हाल. सांगा, तुम्हाला 7 जन्म देवाचं भजन करून मुक्त व्हायचं का 3 जन्म घेऊन, राक्षसाचे 3 जन्म घेऊन त्या ठिकाणी देवाशी शत्रुत्व करून मुक्त व्हायचं? त्यावेळेला द्वारपालांनी विचार केलाय की 7 जन्म देवाचं भजन केल्यापेक्षा, 7 जन्म भक्ती केल्यापेक्षा 3 जन्म आपण राक्षसाचे घेऊ आणि त्या ठिकाणी मुक्त होऊ. आणि त्या सनकादिकांनी सांगितलं होतं तुम्ही 3 जन्म जर राक्षसाचे घेतले तर तुमच्या उद्धाराकरता साक्षात भगवान परमात्मा अवतार घेतील. म्हणून महाराज तेच असणारे 2 द्वारपाल. पुढच्या जन्मामध्ये एक रावण होतो आणि दुसरा असणारा कुंभकर्ण. आणखीन त्यांचे 2 जन्म कोणते आहे तर एक असणारा हिरण्याक्ष आणि दुसरा असणारा हिरण्यकश्यपू. तिसरा अवतार त्यांचा कोणता होतो? एक वक्रदंत आणि दुसरा म्हणजे शिशुपाल. असे 3 जन्म त्या ठिकाणी त्यांना राक्षसाचे मिळते. तर तिन्ही असणाऱ्या राक्षसाच्या जन्मामध्ये साक्षात भगवान परमात्माच अवतार धारण करून त्यांचा त्या ठिकाणी उद्धार करतात. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या अवताराचं हे एक त्या ठिकाणी कारण आहे. मग आणखीन भगवंताच्या अवताराचं आणखीन या ठिकाणी कारण सांगितलेलं आहे. कोणतं कारण आहे? एक कल्पसूर देखी दुखारे समार जलंधर सना सबहारे. एक कल्पसूर देखी दुखारे समार जलंधर सना सबहारे. शंभो क्रीडा संग्रामा पारा शंभो क्रीडा संग्रामा पारा. तनोज महाबल मरईन मारा. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम. तर भगवंताच्या अवताराचं दुसरं कारण त्या ठिकाणी सांगितलं. एक कल्पसूर देखी दुखारे समर जलंधर सनस बहारे. संमुखीन संग्राम अपारा तनुज महाबल मरईन मारा. तर एका कल्पामध्ये असणारा जालिंदर नावाचा दैत्य ते ठिकाणी मातलेला आहे. त्याने काय केलं सज्जनांनो, ज्या ठिकाणी भजन सुरू आहे त्या ठिकाणचं भजन त्यांनी बंद पाडलेलं आहे. ज्या ठिकाणी होम सुरू आहे, यज्ञ सुरू आहे, त्या ठिकाणचे यज्ञ बंद पाडलेले आहे. ज्या ठिकाणी कीर्तन सुरू आहे त्या ठिकाणचे कीर्तन त्यांनी बंद पाडलेले आहे. आणि सर्व लोकांना त्रस्त करून सोडलेलं आहे. सर्व देवांना सुद्धा त्रस्त करून सोडलेलं आहे. आणि मग महाराज सर्व देव एका ठिकाणी येतात आणि भगवंताची त्या ठिकाणी प्रार्थना करतात की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगवापका जनार्दना आनंद घना अविनाशा. अशी भगवंताची त्या ठिकाणी
सर्व देव येऊन त्या ठिकाणी स्तुती करतात आणि स्तुती केल्याच्या नंतर महाराज आकाशवाणी होते, सांगितल्या जातं, हे देवतांनो तुम्ही त्या ठिकाणी घाबरू नका, घाबरू नका. एक काम करा, उद्या त्या असणाऱ्या जालिंदराला युद्धा करता रणभूमीवरती बोलवा. मी काय करेल तर त्यावेळेला त्या जालिंदराचं रूप धारण करेल, त्याच्या घरी जाईल आणि घरी जाऊन त्या असणाऱ्या रुंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट करेल आणि मग तो असणारा जालिंदर नावाचा दैत्य मारल्या जाईल. आणि मग महाराज दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जालिंदराला युद्धाकरता पाचारण केलेलं आहे. आणि महाराज हा जालिंदर नावाचा दैत्य कोणालाही मारल्या जात नव्हता, कोणालाच मारल्या जात नव्हता. का मारल्या जात नव्हता तर त्याचं कारण असं होतं, त्याच्या मागे अशी एक शक्ती होती. ती शक्ती म्हणजे त्याची असणारी पत्नी ही पतिव्रता होती. कोण होती? पतिव्रता. आणि महाराज पतिव्रतेचं इतकं सामर्थ्य असतं, इतकी ताकद पतिव्रतेची असते. माझे तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करता, ओ तुका म्हणे पतिव्रता, 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 तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, हो तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. कोणावर सत्ता तर देवावरती तिची सत्ता असते. मग पतिव्रता वेगळी आणि पतिवार्ता वेगळी. बरं, पतिव्रता कोणाला म्हणत जावं तर बघा, पती जसं सांगन तसंच ऐकणं, तसंच वागणं, तसंच बोलणं, याला त्या ठिकाणी पतिव्रता म्हणत जावं. आता महाराज पतिव्रता वेगळी आणि पतिवार्ता वेगळी. बरं, पतिवार्ता म्हणजे कशी तर महाराज पतीचं ते कधीच ऐकत नाही. बघा, एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. बालू महाराज, एक मुलगा होता, त्याचं लग्न झालं. बरं का, लग्नाच्या अगोदर महाराज त्याची तब्येत चांगली जाम होती, 80-90 किलो त्याचं वजन होतं. पण 2च महिन्यामध्ये असा झाला दादा तो की अगरबत्ती पहिलवान, फुकिलं की उडून जाईल अशी त्याची तब्येत झाली. मग गावातला मित्र त्याला भेटला, म्हणे का रे, लग्नाच्या अगोदर तर तुझी खूप चांगली त्या ठिकाणी तब्येत होती आणि लग्न झाल्यापासून तो असा लुकडा का झाला, वाळा का झाला. त्यावेळेला त्या मित्राने आपल्या मित्राला सांगू लागला, अरे म्हणे हे बघ, त्याचं असं झालंय, मला जी पत्नी मिळाली ना ही खूप विचित्र स्वभावाची आहे. म्हणे कशी आहे? अरे म्हणे काय सांगाव, तिला सकाळी सकाळी जर मी म्हणालो ना मला चहा करून दे, अरे ती मला सकाळी शरबत करून पाहिजे ती. आणि उन्हाच्या पहाऱ्यामध्ये दुपारच्या वेळेला मी जर तिला म्हणलं अगं थोडं शरबत कर ना, तर ती मला उन्हाच्या पहाऱ्यामध्ये कडक चहा करून पाहिजे ती. अशी विचित्र स्वभावाची ती मला पत्नी मिळाली. मला जर पुरणपोळ्या खाव्या वाटल्या आणि मी जर तिला म्हणलो ना
पुरणपोळी कर, तर ती मला बेसन भाकरी करून खाऊ घालती. म्हणजे अशी विरुद्ध स्वभावाची माझी बायको आहे. मी एक म्हणलं की ती दुसरंच म्हणते. म्हणून मला टेन्शन येतो, म्हणून मी या ठिकाणी खराब झालो. मग त्या मित्राने सांगितलं, अरे म्हणे एक काम कर, आजपासून एक काम कर म्हणे, तुला ज्या वेळेला चहा प्यायची ना त्यावेळेला तिला शरबत करायचं सांगायचं, तू असं पर्याय तर करून बघ. मग महाराज तो घरी आला, त्याला चहा प्यायची होती. तो आपल्या बायकोला म्हणला, अगं थोडं शरबत कर बरं. असं म्हणल्याच्या नंतर महाराज तिनं काय केलं, आजी झोपल्या का काय, नाही ना, काय केलं आजी, चहा केली. आता याला पुरणपोळी खायची होती बरं. मग हा तिला म्हणला, अगं सुंदर अशा प्रकारचं बेसन भाकरी कर बरं. असं म्हटल्याबरोबर काय केलं आजी तिने, काय केलं, तुम्ही बोलता का जाऊ मी घरी निघून, बोलत जा ना. हा काय केलं, हा म्हणजे असं मोठ्याने बोलत जा. आणि मग महाराज असं तो वागू लागला, तर महाराज त्याचा संसार चांगला सुरू झाला. मग एका महिन्याने त्याच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आलं बरं का दादा. मग त्याने विचार केला, बाबा वडिलाचं तर वर्ष श्राद्ध आलंय, आणि आपण जर हिला जर म्हणालो की वडिलाचं वर्ष श्राद्ध करायचं, ही काय म्हणेल, नाही म्हणणार. म्हणून महाराज तो आपल्या बायकोला म्हणू लागला, अगं हे बघ येणाऱ्या 1 तारखेला माझ्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे, ते आपल्याला घालायचं नाही, पंगत करायची नाही, कीर्तन ठेवायचं नाही. महाराज ती म्हणाली, तुम्ही का पागल झाले का, तुमच्या बापाने तुमच्यासाठी किती कमवलंय, म्हणे किती कमवलंय, म्हणे बघा ना ही 5 ताळाची बिल्डिंग तुमच्या बापाने बांधली तुमच्यासाठी, ही मागची भिंत कशी बांधली तुम्हाला माहित आहे का, म्हणे कशी बांधली, म्हणे अहो तुमचा बाप गावामध्ये सरकारी शाळेकरता विटा आल्या होत्या, तर तुमचा बाप रात्रीच्यालाच विटा आणण्याकरता जायचा, धोत्रामध्ये विटाचं गाथोडं बांधून त्या ठिकाणी आणायचा, आणि मागची भिंत तशी बांधलेली आहे. तुमच्या बापाने तुमच्यासाठी कमी कष्ट केलेत का. हा तिची बायको सांगते, माझी आजी मला सांगायची की तुझा मालक ज्या वेळेला लहान होता ना 1-2 महिन्याचा, त्यावेळेला असं झालं, पावसाळ्याचे दिवस होते, आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं त्या ठिकाणी एक वेळेला घरातला लाईट शॉर्ट झाला. लाईट शॉर्ट झालेला आहे, पाऊस त्या ठिकाणी पडत आहे, आणि मग हे रडत होते. मग त्याच वेळेला म्हणे, अहो तुमचा बाप इतक्या अंधारामध्ये, इतक्या पडत्या पावसामध्ये धावत पळत मंदिरात गेला, आणि मंदिरातला बल्ब काढून आणला, आणि तुमच्यासाठी आपल्या घरात लावला. म्हणजे तुमच्या बापाने तुमच्यासाठी किती कष्ट केले, आणि तुम्ही म्हणता वर्ष श्राद्ध घालायचं नाही, घालायचं. आणि मग महाराज सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं. वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम चांगलं नियोजन केलेलं आहे, त्यामध्ये कीर्तन ठेवलेलं आहे, श्री बालाजीचा बेत केलेला आहे. श्री म्हणजे श्रीखंड, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलाबी, बाळ म्हणजे बालुशाही, असे सुंदर अशा प्रकारचे पदार्थ केले. पदार्थ केल्याच्या नंतर महाराज मग शेवटी महाराज त्या फोटो समोर जो नैवेद्य ठेवलेला असतो ना, मग तो मुलगा म्हणतो, हे बघ माझे बाबा होते, माझे वडील होते, हा नैवेद्य मी काय करतो, उचलतो आणि आपल्या गावाशेजारी जी नदी आहे ना त्या नदीमध्ये मी सोडतो. त्यावेळेला तिची पत्नी म्हणू लागली, नाही ते माझे सासरे होते, मी सोडणार. मग महाराज हा म्हणतो, अगो माझे बाप होते, माझे वडील होते, मला तो नैवेद्य सोडायचा. ती म्हणते नाही मी सोडणार. आणि बाबा तिने तो नैवेद्य घेतला. ती पुढं हा माग, ती पुढं हा माग, असं करता करता नदीजवळ आले बरं. ते नदीजवळ आल्याच्या नंतर हा म्हणतो, अगं या नदीला खूप पाणी आहे बरं, मला सोडू दे ना तो नैवेद्य. ती म्हणाली, नाही माझे सासरे आहे, मी सोडणार. आणि ती पाण्यामध्ये शिरली बरं, गुडघे इतक्या पाण्यामध्ये गेली. हा म्हणाला, अगं लाई खोल पाण्यामध्ये, जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ नको बरं. ती म्हणाली, मी जाणार. अगं हा म्हणाला, लाई खोल पाण्यामध्ये जाऊ नको आजी, ती कमरा इतक्या पाण्यात गेली. हा म्हणाला, अगं
जास्त खोल पाण्यात जाऊ नको, पुढं खूप खोल पाणी आहे. ती म्हणली जाणार. आजी छातीत क्या पाण्यात गेली ती. हा म्हणला अगं जाऊ नको, आधीच पोरी भेटत नाही, पैसे देऊन आणलंय तुला, जाऊ नको. ती म्हणली जाणार. काय पाहता माझ्याकडे, गेली ना पाण्यात वाहून. आणि महाराज ती पाण्यामध्ये वाहून गेली. पाण्यामध्ये वाहून गेल्याच्या नंतर हा कोणत्या दिशेने चालला, वरच्या दिशेने, म्हणजे जिकडनं पाणी येत होतं ना त्या दिशेने हा चालला. आणि चालल्याच्या नंतर महाराज झाला असं, त्या कडेने त्याला त्याचा मित्र भेटला. मित्र भेटल्याच्या नंतर त्या मित्राने विचारलं, का रे म्हणे आज तर तुझ्या वडिलाचं वर्ष श्राद्ध होतंय आणि तू इकडं नदीच्या काठाला काय करतो. त्यावेळेला तिने सांगितलं, अरे बाबा होतंय वर्ष श्राद्ध, आम्ही तो नैवेद्य सोडण्याकरता दोघं जण नदीवर